अफगाणिस्तानच्या घोर प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आलेल्या पुरात 68 जणांचा मृत्यू झालाय. तालिबानच्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. प्राथमिक माहितीच्या आधारे मृतांची संख्या वाढू शकते. 4 जिल्ह्यामध्ये मालमत्तेचे आणि जमिनीचे नुकसान झालं असून 300हून अधिक जनावरे दगावली आहेत. निवारी दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरले. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी भाजपशी संबंधित माजी सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी ही सरपंचाची हत्या केलेली आहे. आजपासून मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. अंदमान समुद्र तसेच बंगालच्या खाडीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. भारताचे मुख्य भूमी म्हणजेच केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. जूनमधील पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात होणार आहे. हवामान बदलासंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नासाने ध्रुवीय प्रदेशामधील उष्णतेच्या गतीवर संशोधन मोहीम करण्याचं ठरवलंय. नासा यासाठी ध्रुवीय मिशन राबवणार असल्याचं नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्राचीन काळामधील अनेक व्यक्तींचे चेहरे कसे होते याचे एक कल्पनाचित्र त्यांची कवटी आणि अन्य अवशेषांचा अभ्यास करून बनवले जात आहेत. आता संशोधकांनी आमेनहोटेप तिसरा जो इसवी सन पूर्व 14व्या शतकात इजिप्शियनचा राजा होता त्याच्या ममीचा वापर करून चेहरा तयार केला आहे. नेदरलँडमध्ये तणावग्रस्त 29 वर्षीय महिलेला इच्छा मरणाची परवानगी देण्यात आली. झोरिया तेरबिक असं या महिलेचं नाव आहे. जर्मनीच्या सीमेजवळ नेदरलँडमध्ये ती राहते. स्वतःला दुखापत करून घेण्याची तिची सवय होती. 3 वर्षांनंतर अखेर प्रशासनाने तिला इच्छा मरणाची परवानगी दिली आहे. सिंगापूरला कोविड-19च्या नव्या लाटेचा सामना करावा लागतोय, कारण 5 मे ते 11 मे पर्यंत येथील 25,900हून अधिक रुग्णांची नोंद झाली. रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता येथील आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू केली. मेटा लवकरच एआयचा वापर करून एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे. हे प्रोडक्ट्स इयरबड्स असू शकतात. कॅमेरा इयरबड्स नावाने एक नवीन तंत्रज्ञान हे असणार आहे. इयरबड्स केवळ संगीत ऐकण्यासाठी आणि कॉल घेण्यासाठी नसणार आहेत, तर तुमच्या भोवती अनुभव घेण्यासाठी आणि त्याला समजून घेण्यासाठी देखील हे वापरले जाऊ शकतात. शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात चांगलं चर्चेला उधाण आलंय. 2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भविष्यात पक्ष फुटला असता असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलंय. तर शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसकडून मला तसं सांगण्यात आलं होतं असं भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीच्या उत्साहाअंतर्गत उद्या सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मतदान होणार आहे. मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार असला तरी तो बजावणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी आता मतदान करण्याचं मतदारांना आवाहन केलं आहे. भारतापेक्षा चैतन्यदायी लोकशाही असलेला देश जगामध्ये खूप कमी आहे असे सांगताना मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या भारतीयांची प्रशंसा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा संवाद सल्लागार जॉन किर्बी यांनी शुक्रवारी केलेली आहे. भारतामध्ये सध्या लोकसभा निवडणूक होत आहे आणि त्या अंतर्गत लोकांनी मतदान केलंय, त्याबाबतच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इयत्ता 10वीचा निकाल मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात लागणार आहे, तर 12वीचा निकाल मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात लागणार आहे. तसेच शिक्षण मंडळाने 10वी-12वीच्या निकालाच्या तारखा अजून जाहीर केल्या नाहीत. फक्त कोणत्या आठवड्यात जाहीर होणार हे सांगितलेलं आहे. उत्तराखंडच्या पिथौरागडच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पतंजलीच्या सोनपापडीची गुणवत्ता चाचणी केली. त्यामध्ये तिला अयशस्वी ठरवलंय. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकांसह 3 जणांना दोषी ठरवत त्यांना 6 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी अबू सालेम याला आता जीवाची भीती सतावते. तळोजा कारागृहामधून इतर कारागृहात स्थलांतर करण्याच्या बहाण्याने आपला एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी भीती त्याच्या मनामध्ये आहे. इतकंच नाही तर त्याने स्थलांतर स्थगित करण्यासाठी न्यायालयाकडे याचिका देखील केलेली आहे. श्रेयस अय्यर आणि ईशान किशन हे सध्या चर्चेत आहेत. बीसीसीआयने त्यांना करारातून हटवले होते, परंतु आता त्यांची एकच चूक असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा श्रेयस अय्यर आणि ईशान किशन देशाकडून क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील.